चला नमस्ते मित्रांनो, गुड इव्हनिंग. महाराष्ट्राच्या भूगोलवरती आपण प्रश्न बघत होतो बघा. पहिलं प्रकरण आहे आपले. पहिल्या प्रकरणामध्ये पहिले 10 प्रश्न मागच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेले, 11 प्रश्न कंप्लीट केलेले आपण. पुढचे जे प्रश्न आहेत पहिल्या प्रकरणावर आलेले ते आता समजून घेऊ. 12व्या क्रमांकाचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या टिंबटिंब आहे. आता सध्या जिल्ह्यांची संख्या आपल्याला माहिती 36 आहे, पण हा प्रश्न 2011चा आहे. म्हणजे 36वा जिल्हा जो आहे तो 2014ला निर्माण झालेला आहे, बरोबर आहे. तर त्यामुळं या ठिकाणी त्या काळात मग जिल्ह्यांची संख्या 35, म्हणजे आजच्या काळात जर विचारलं तर मग 36 सांगायचं आपण. ठीक आहे, एकतर 60चं विचारेल किंवा सध्याचं विचारेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत. तर आपल्याला माहितीच आहे प्रशासकीय विभाग 6चे. ठीक आहे, मग आता 6 कोणते कोणते, तर त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो असतो कोकण, त्याच्यानंतर येतो असतो पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. ठीक आहे, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण. तर असे हे 6 प्रशासकीय विभाग आहे. क्षेत्रफळात सर्वात मोठा येतो संभाजीनगर, 2 नंबरला नाशिक, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला नागपूर, 5 नंबर अमरावती आणि 6 नंबरला कोकण. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रशासकीय विभागात सीमा कोणत्या प्रशासकीय विभागाला लागते. नाशिकला सर्वात जास्त प्रशासकीय विभागात सीमा लागते, कोकणची पण लागते, पुण्याची पण, संभाजीनगर पण, अमरावती पण. 4 पुण्याला 3, कोकण, नाशिक, संभाजीनगर. संभाजीनगरला पण 3, पुणे, नाशिक, अमरावती. अमरावतीला पण 3, संभाजीनगर, नाशिक, नागपूर. ठीक आहे, कोकणाला 2च लागतात, नाशिक आणि पुणे, आणि नागपूरला 1च लागते, अमरावती. तर सर्वात जास्त प्रशासकीय विभागात सीमा लागतात नाशिकला, सर्वात कमी लागतात नागपूरला, असं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे. पूर्व पश्चिम विस्तार किती आहे, 800 किलोमीटर आहे. तर दक्षिण उत्तर विस्तार येतो असतो 700 किलोमीटर. हे बघा, हे फॅक्ट डाटा माहिती असल्याशिवाय अशा प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. तुम्हाला या आकडेच माहीत नसेल तर या प्रश्नाचं उत्तर डोलेच नाही. मग तर पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिण उत्तर लांबी कमी आहे. उत्तर येतं 1 नंबर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झालेली आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण. सुरुवातीला आपलं जे राज्य निर्माण होते त्या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्या. हे असं स्थिती आहे. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य येत असतं सध्याचं, इकडं गोवा येत असतं, इकडं हा मराठवाड्याचा एरिया लागत असतो, इकडं विदर्भाचा एरिया आहे. इकडं अगोदर हा मराठवाडा हैदराबादच्या निजामामध्ये होता. आणि या ठिकाणी मग सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राचं इंग्रजांच्या कालखंडात जे नावं होते, सुरुवातीला आपल्या राज्याचं नाव होतं मुंबई इलाखा, बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतो आपण त्याला. आणि हा कालखंड होता 1911 ते 1941. तसा 1861 पासूनच तयार झालेले ते, पण कागदोपत्री आलं 1911ला. मग याच्यामध्ये प्रशासकीय विभाग तयार करण्याच्या पद्धती इंग्रजांनीच आणलेल्या आहेत. मग यामध्ये प्रशासकीय विभाग होते बेळगाव, त्याच्यामध्ये 3-4 जिल्हे याचे, मग धारवाड, निपाणी, कारवार, बेळगाव वगैरे. त्याच्यानंतर दुसरा प्रशासकीय विभाग होता पुणे. पुण्यामध्ये सध्याचा पुणे प्रशासकीय विभाग सगळा, नाशिक प्रशासकीय विभाग सगळा आणि कोकण सगळा एवढा मिळून एकच प्रशासकीय विभाग होता. तिसरा होता गुजरातचा मिळून सगळा अहमदाबाद. आणि चौथा होता सिंध. तर ह्या 4 प्रशासकीय विभागानं तयार होणारं राज्याला नाव ठेवलं होतं मुंबई इलाका. हा मुंबई इलाका 1941 पासून, आपल्या 11 पासून 41 पर्यंत होता. त्याच्यानंतर मग नाव पडतं मुंबई प्रांत. ठीक आहे, मुंबई प्रांत अस्तित्वात आला 41ला, टिकून होता 47 पर्यंत. मुंबई प्रांत म्हणजे काय, 35च्या कायद्यानुसार सिंध नावाचा जो काही प्रशासकीय विभाग होता त्याचं स्वतंत्र राज्य केलं होतं आपण. मग आजचा गुजरात आणि इकडचा पुणे प्रशासकीय विभाग आणि इकडचा बेळगाव प्रशासकीय विभाग यांचं मिळून तयार होणारं राज्याचं नाव ठेवलं होतं मुंबई प्रांत. मग यातले प्रशासकीय विभाग कुठले कुठले, बेळगाव,
ठीक आहे. पुण्याचं विभाजन करण्यात आलं आणि कोकण तयार करण्यात आला होता. मग कोकण आणि या ठिकाणी अहमदाबाद. तर अशा या पद्धतीनं मुंबई प्रांत तयार होतोय बघा. मुंबई प्रांत टिकून होता 47 पर्यंत. 47ला भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि त्याच्यानंतर मग राज्याची स्थापना प्रदेशानुसार करायचं असं ठरवण्यात आलं. कारण दार कमिटीनं तशा प्रकारचा रिपोर्ट दिला होता बघा. आणि यातूनच मग या ठिकाणी मुंबई राज्याची स्थापना होते. बॉम्बे स्टेट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. 1947ला ते जवळपास 56 पर्यंत. ठीक आहे. मग आता यामध्ये कोणते कोणते प्रशासकीय विभाग घेतले? बेळगाव तर होताच, पुणे आहेच, कोकण एक तयार झालेलाच आहे. आता फक्त अहमदाबाद जो काही होता याचा अर्धा भाग राजस्थानला जोडला, कच्छ आणि सौराष्ट्राचा भाग, आणि उरलेला भाग या ठिकाणी मुंबईला ठेवला बघा. तर बॉम्बे स्टेट म्हणायचं आपण. 47 ते 56च्या कालखंडातली स्थिती होती बघा. त्याच्यानंतर 47 ते 56च्या कालखंडामध्ये भाषिक भावना तीव्र बनायला लागल्या. सगळ्यात जास्त भाषिक भावना तीव्र बनल्या दक्षिणेकडच्या राज्यांच्या. त्याच्यामध्ये तेलुगू भाषिक सर्वात जास्त. त्यांनी आंध्र प्रदेशच्या मागणीची जोर पकडला गेला. पोट्टाली श्रीरामनु नायडू नावाच्या व्यक्तींना मद्रासमध्ये उपोषणाला बसला आणि 52 दिवस त्यांचे उपोषण चाललं आणि 53व्या दिवशी त्यांचा उपोषणाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर डिसेंबर 53ला फाजल अलीच्या नेतृत्वाखाली भाषावार प्रांत रचना समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी मग भाषेनुसार राज्य स्थापन करण्याची शिफारस केली. त्याच्यानुसार पहिलं भाषिक राज्य निर्माण झालं आंध्र प्रदेश. आणि दुसरी शिफारस केली की मराठी भाषिक आणि गुजराती भाषिकांचं एकच राज्य स्थापन करावं. आणि या 2 भाषिकांचं राज्य असल्यामुळं याला नाव पडलं द्विभाषिक राज्य. या द्विभाषिक राज्याची निर्मिती होती 1 नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल 1960 पर्यंत टिकून राहते. मग याच्यामध्ये बेळगाव प्रशासकीय विभाग काढला जातो, म्हैसूरला जोडला जातो, आजच्या कर्नाटकला म्हणू आपण. सध्याचा पूर्ण महाराष्ट्र म्हणजे इथं छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग हे 4 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातले. आणि गुजरातचा पूर्ण अहमदाबाद अर्धा भाग जो जोडला होता तो परत काढून घेतला राजस्थानपासून, इकडे जोडला आता. तर सध्याचं पूर्ण गुजरात, सध्याचं पूर्ण महाराष्ट्र यांचं मिळून तयार झालं द्विभाषिक राज्य. द्विभाषिक राज्याच्या निर्मितीसाठी जो कायदा करण्यात आला त्या कायद्याचं नाव होतं बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. मग आता ऑर्गनायझेशन ॲक्ट जे आहेत ते 2 आहेत. 1956चा पण आहे आणि 1960चा पण. 56च्या कायद्यानुसार द्विभाषिक राज्य निर्माण झालं आणि 60च्या कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळे राज्य निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं द्विभाषिक राज्य निर्माण झालेली आहेत बघा. आणि नंतर मग मराठी भाषिकांचं स्वतंत्र महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचं स्वतंत्र गुजरात तयार होतं आणि मग पुढं आपल्या राज्याची निर्मिती होते महाराष्ट्र राज्याची. ठीक आहे. कोणत्या कायद्यानुसार? बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 नुसार. आणि त्यावेळेस मग गुजरात वेगळा होऊन जातो बघा. तर सध्याचा पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी राहतो 4 प्रशासकीय विभागासह कोकण, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर. तर या ठिकाणी द्विभाषिक मुंबईची स्थापना, मुंबई राज्य म्हणायचं आपण. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना होते 1 नोव्हेंबर 56ला. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होते 1 मे 1960ला. झालंय का? त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो, पोलीस भरतीसाठी या ठिकाणी सगळे प्रश्न कंपल्सरी आहे. पोलीस भरती नावाची एक बॅच आहे विठ्ठल पुंगळे ॲपवरती, ती 500 रुपयातच ठेवलेली, ती बघून घेऊ शकता. इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमीचे काही पार्ट त्याच्यामध्ये आहे, समाज सुधारक आहे, ते सगळं दिलेले. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग उतरत्या क्रमाने सांगा. मग क्षेत्रफळाचे डायरेक्शन तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. औरंगाबाद 1 नंबरला आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 2 नंबरला नाशिक आहे, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला नागपूर, 5 नंबरला अमरावती, 6 नंबरला कोकण. आता त्या हिशोबाने बघा, इथं पुण्यानं सुरुवात होते. अशा प्रश्नाचे उत्तर काय करायचे? सुरुवातीला आपल्याला माहिती आहे औरंगाबाद लागेल म्हणजे हा पर्याय हा पर्याय कटला बघा. या 2 पर्यायात औरंगाबाद आहे. औरंगाबाद नंतर नाशिक आहे, तिथं पण नाशिक आहे. नाशिक नंतर पुणे, तिकडे पण पुणे. ठीक आहे. आणि चौथा इथं अमरावती आहे, इथं नागपूर आहे. तसं बघायला गेलं दोन्ही पण पर्याय बरोबरच आहे. कारण याच्यापेक्षा लहान आहे, याच्यापेक्षा लहान आहे आणि याच्यापेक्षा लहान आहे. इकडं पण याच्यापेक्षा लहान आहे, याच्यापेक्षा लहान आहे आणि याच्यापेक्षा लहान आहे. पण मग आता दोघांपैकी उत्तर एकच असणार आहे. मग आपण आता कोणतं उत्तर मारणार सांगा बरं? कोणतं उत्तर बरोबर असेल याचा अगोदर मला सांगा. 3 की 4? कारण आता 2 पर्याय तर कटवलेत आपण.
2च पर्याय बाकी आहे आपल्याकडे, बरोबर आहे. 3 येणार की 4? आवाज कमी येतोय का? तर याचं उत्तर येतं 4 नंबर. हे बघा, पुण्यानंतर नागपूर, नागपूर नंतर अमरावती आहे. इथे डायरेक्ट अमरावती दिलं. हा, नागपूर पर्याय नसतं ना तर मग आपण हा पर्याय निवडला असता, पण पुण्यानंतर नागपूर आहे, मग पुण्यानंतर नागपूरचा पर्याय पण आहे आपल्याकडं. ठीक आहे, म्हणून उत्तर येतं 4. पण आता तिथं नागपूरच्या ऐवजी जर कोकण असतं तर मग साहजिकच उत्तर आलं असतं अमरावतीवाला. ठीक आहे, तर या ठिकाणी सारासारी विचार करण्याची एक पद्धती डेव्हलप करत चला, सगळ्याच गोष्टी काही पाठ होणार नाहीत. पुढचा आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही. मग यासाठी नकाशे थोडक्यात बघत चला. नकाशामध्ये बघा ही स्थिती आहे. तेलंगणा राज्याला कोणाकोणा सीमा लागतात ते लक्षात घ्या. नांदेडची लागते आणि सर्वात जास्त नांदेडचीची, हे बघा इथून इथपर्यंत लगे. सर्वात कमी लागते यवतमाळची, त्याच्यापेक्षा जास्त आहे चंद्रपूरची, त्याच्यापेक्षा जास्त आहे गडचिरोलीची. तर 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात बघा तेलंगणाला, नांदेड, यवतमाळ, लातूर, आपलं चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि यांच्या व्यतिरिक्त जो पर्याय असेल त्याची सीमा लागत नाही. हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही. चंद्रपूरची लागते, यवतमाळची लागते, गोंदियाची लागणार नाही, नांदेडची लागते. म्हणजे उत्तर काय आपलं गोंदिया. आवाज वाढवायचा. ठीक आहे, येतोय आता? वाढवलंय आता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न येतो. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत? डोळ्यासमोर नकाशे यायला पाहिजेत. हे बघा, असा जालना जिल्हा येईल बघा असा. या बाजूला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येतो, या बाजूला बीड लागेल, या बाजूला परभणी लागेल, बरोबर आहे, या बाजूला बुलढाणा लागेल. तर ह्या हिशोबाने आता खाली पर्यायामध्ये बघा, बुलढाणाची लागणार, परभणी लागणार, बीड लागणार, औरंगाबाद लागणार. हे बरोबर आहे. बुलढाणा लागणार, वाशिम लागणार नाही, म्हणजे पर्याय काटला. ठीक आहे, औरंगाबाद लागणार, जळगाव पण लागणार, पण आता इथं उस्मानाबाद लागणार नाही, म्हणजे हा पर्याय काटला. म्हणजे आता कोणता पर्याय बरोबर आहे? तो फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, चला. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत? मग आता औरंगाबाद प्रशासकीय विभागातले नकाशा डोळ्यासमोर घ्या. जे जिल्हे अगोदर कुठले कुठले जिल्हे ते लक्षात ठेवा. नांदेड येतो, हिंगोली आहे, जालना आहे, औरंगाबाद आहे, ठीक आहे, धाराशिव आहे. हा एवढा पट्टा म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा येतो असतो बीड, याच्यानंतर 2 नंबरला आहे नांदेड, 3 नंबरला येतो असतो औरंगाबाद, 4 नंबरला येतो असतो जालना, 5 नंबरला धाराशिव, 6 नंबरला लातूर, 7 नंबरला परभणी, 8 नंबरला हिंगोली. सर्वात मोठा येतो बीड, सर्वात लहान येईल हिंगोली. नाशिकमध्ये विचारलं तर नगर 1 नंबरला आहे अहिल्यानगर, नाशिक 2 नंबर, जळगाव 3 नंबर, धुळे 4 नंबर, नंदुरबार 5 नंबर. म्हणजे नाशिक विभागातला सगळ्यात मोठा अहिल्यानगर आहे, सर्वात लहान नंदुरबार आहे. पुणे प्रशासकीय विभागातलं विचारलं तर पुणे 1 नंबरला आहे, 2 नंबर सोलापूर, 3 नंबर सातारा, 4 नंबर सांगली, 5 नंबर कोल्हापूर आहे. सर्वात मोठा पुणे, सर्वात लहान कोल्हापूर आहे. नागपूर विभागातलं विचारलं तर नागपूर विभागामध्ये हे एवढे जिल्हे येतील 6. यामध्ये सर्वात मोठा आहे गडचिरोली, 2 नंबरला चंद्रपूर, 3 नंबरला नागपूर, 4 नंबरला वर्धा, 5 नंबरला गोंदिया आणि सर्वात लहान 6 नंबरला भंडारा. हा येतो असतो अमरावती. 5 जिल्हे आहेत याच्यामध्ये. 5 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा येतो यवतमाळ, 2 नंबरला अमरावती, 3 नंबरला बुलढाणा, 4 नंबरला अकोला आणि 5 नंबरला येतो असतो वाशिम. ठीक आहे, आणि हा कोकण प्रशासकीय विभाग आहे. याच्यामध्ये सर्वात मोठा येतो असतो रत्नागिरी, 2 नंबर रायगड, 3 नंबर पालघर, 4 नंबर सिंधुदुर्ग आहे, 5 नंबर ठाणे, 6 नंबर मुंबई उपनगर आणि 7 नंबर मुंबई शहर.
तर प्रत्येक याच्यामधले क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं डोळ्यासमोर नकाशा आणून ठेवायचा. याच्यानुसार आपल्या आता प्रश्नाचे उत्तर बघू आपण. ठीक आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हे कोणते आहेत? तर सर्वात मोठा येईल बीड आणि सर्वात लहान येईल हिंगोली. त्याचं उत्तर येतं 2 नंबर. त्याच्यानंतर औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते आहेत? आता हाच प्रश्न हे बघा, हा STI मेन्सला आहे 22च्या आणि हा 22च्या प्रिलिमला आलेला आहे. म्हणजे प्रिलिमला जो प्रश्न आहे तोच प्रश्न पुढे आलेला आहे. फक्त फरक काय केला त्याने ते लक्षात घ्या. इथं काय विचारलं? क्षेत्रफळानं सर्वात मोठा पहिला विचारला आणि सर्वात लहान दुसरा विचारला. आणि इथं काय केलं? आता सर्वात लहान पहिलं विचारला आणि सर्वात मोठा दुसरा विचारला. मग सर्वात लहान पहिलं घ्यावं लागेल हिंगोली आणि सर्वात मोठा बीड दुसऱ्या नंबरवर राहील. म्हणजे उत्तर येईल 3 नंबरला. ठीक आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आता. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? मग डोळ्यासमोर आपला महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा पार्ट यायला पाहिजे बघा. असा पार्ट आहे आपला. ठीक आहे. या ठिकाणी असा कोकण किनारपट्टी आहे, या ठिकाणी गोवा येतो असतो. ठीक आहे. हे असं इकडं तेलंगणा लागत असतो आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं नांदेड आहे. नांदेडची काही सीमा इकडं कर्नाटकला पण आहे, काही सीमा तेलंगणाला आहे. म्हणजे कर्नाटकला जर बघितलं नांदेड 1, लातूर 2, ठीक आहे, धाराशिव 3, मराठवाड्यातले 3 जिल्हे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले पण 3च आहे. कुठले कुठले? सोलापूर 1, सांगली 2, कोल्हापूर 3, 3 आणि 3 6 आणि कोकणामधला सिंधुदुर्ग 1 7. तर या 7 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. प्रशासकीय विभाग विचारले 3, मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोकण. प्रादेशिक विभाग विचारले तरी 3, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. आणि जिल्हे विचारले तर 7. ठीक आहे. म्हणजे ह्या हिशोबाने जर बघितलं तर कुठला पर्याय येतो? हा 3 नंबरचा पर्याय येतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 जिल्ह्याच्या सीमा लागतात मध्य प्रदेशला. त्याच्यानंतर गुजरातला आणि तेलंगणाला 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. छत्तीसगडला 2च जिल्ह्याच्या सीमा लागतात. गोव्याला 1च जिल्ह्याची सीमा लागते. दरेक असा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातले जे काही टेकड्या आहेत सीमावर्ती भागात त्याला दरेक असा डोंगर म्हणायचं बघा. या पद्धतीने नागपूरमध्ये कोणत्या डोंगररांगा आहे? मग नागपूरमध्ये गरमसूर, आंबागड आणि मनसर या डोंगररांगा लागत असतात. चंद्रपूरमध्ये चिमूरच्या डोंगररांगा आहे आणि चांदोरागडच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. गडचिरोलीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर चिरोली, सुरजागड आणि भामरागडच्या डोंगररांगा आहे. तर या पद्धतीनं या डोंगररांगा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर यातलं या आपल्याला विचारलेलं आहे दरेक असा. तर या येतात गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवा महाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? मग तुलनात्मक माहिती सुरुवातीला सांगितलेली आहे. हे बघा 1960ला प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्रात 4, आज आहे 6. जिल्हे होते 26, आज आहे 36. त्याच्यानंतर तालुके होते 229, आज आहे 358. गावं होती 38,867, आज आहे 43,665. ठीक आहे. घनता होती 1960ला 129, आज 365 आहे. साक्षरता होती 35%, आज आहे 82%. लिंग प्रमाण दर 936 होता 60ला, आज आहे 929. नागरीकरण या ठिकाणी 28% होतं, आज आहे 45%. महानगरपालिका अगोदर 3 होत्या, आज आहे 29. जिल्हा परिषदा अगोदर 25 होत्या, आज आहे 34. 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाही. ठीक आहे. 295 अगोदर पंचायत समित्या होत्या, आज 351 पंचायत समित्या येतात. कटक मंडळे अगोदरही 7 होती, आजही 7च आहे. त्या कटक मंडळामध्ये पुण्यात 3 येतात. नाशिक 1 4, नगर 1 5, औरंगाबाद 1 6 आणि नागपूर 1 7. औरंगाबाद संभाजीनगर म्हणायला पाहिजे,
ठीक आहे, पण आता ते तोंडात येऊन जात आहे. तर या पद्धतीनं 60ला जिल्हे आणि तालुके. जिल्हे होते मग 26, तालुके किती होते 229. अ आणि ड, अ आणि ड कुठे नाही आहे, कुठं ती हे इथं आहे, ड आणि अ याला उलटं करून ठेवलंय त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर याचं उत्तर येतं हे. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेले आहे. हा STI मुख्याला 11चा आहे, हा 21चा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला. म्हणजे सगळ्या परीक्षेला कसे कसे प्रश्न येऊ लागले. तर 60 वर कॉन्सन्ट्रेशन, डायरेक्ट आजच्यावर कॉन्सन्ट्रेशन आहे बघा. मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 56ची. मग 1 नोव्हेंबर 56 कुठे आहे? हा पर्याय. याच्यानंतर 60ला निर्माण झालं मग महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्राच्या अगोदर द्विभाषिक राज्य होते, त्याच्या अगोदर मुंबई राज्य, त्याच्या अगोदर मुंबई प्रांत, त्याच्या अगोदर मुंबई इलाका, आणि त्याच्या अगोदर काय मग मराठा प्रदेश नाव होतं. त्याच्या अगोदर या ठिकाणी आदिलशाही निजामशाही म्हणजे बहामनी राजवट होती. त्याच्या अगोदर देवगिरीची यादवांची राजवट. त्याच्या अगोदर तर या हिशोबाने आपण जर गेलो सातवाहनांपर्यंत, सम्राट अशोकापर्यंत मागे जाऊ शकतो बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? मग महाराष्ट्राची उत्तर सीमा आपल्याला माहितच आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अशा पर्वतरांगा आहे, सातपुडा पर्वतरांगा अशा जातात बघा. महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यातून जातात. इथं नंदुरबार जिल्हा आहे, इथं अमरावती जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यात त्याच्या 2 शाखा पडतात अशा. उत्तरेकडच्या शाखेला जिनगड डोंगररांगा म्हणायचं, दक्षिणेकडच्या शाखेला गाविलगडच्या डोंगररांगा म्हणायचं. ठीक आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये या डोंगररांगेला तोरणमाळ म्हणायचं. म्हणजे स्थानिक नावं या ठिकाणी आहेत. इथं तोरणमाळ, इथं गाविलगड, आणि उत्तरेकडची या डोंगररांगा जिनगड. या जिनगड डोंगररांगे भोवतालचा पूर्ण पट्टा मेळघाट अभयारण्य. याला गोगामल राष्ट्रीय उद्यान पण याच ठिकाणी, मेळघाट अभयारण्य पण इथंच आहे. कमी उंचीच्या टेकड्या आहेत त्या थोडक्यात. आणि या 2 डोंगररांगेदरम्यान तापी नदीचं खोरं वाहत असते बघा. ठीक आहे. तर उत्तर सीमेवर एक तर सातपुडा पर्याय पाहिजेत किंवा तोरणमाळ. मग इथं सातपुडा पर्याय दिलेलाच आहे. झालंय. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माता भामरागड डोंगररांगा कुठल्या? 3 डोंगररांगा गडचिरोलीला लक्षात घ्यायच्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पहिले लागतात चिरोली, दुसऱ्या लागतात सुरजागड, आणि तिसऱ्या लागतात भामरागड. ठीक आहे. औरंगाबाद मधल्या डोंगररांगेचं नाव आहे वेरूळ, अजिंठा, चौका, सातारा. चंद्रपूरचे सांगितलेले चिमूर आणि चांदुरागडे. नंदुरबारमध्ये तोरणमाळे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? तर सर्वात जास्त तालुके असलेले 2 जिल्हे आहेत. एक आहे यवतमाळ आणि एक आहे नांदेड. तर नांदेड आणि यवतमाळ प्रत्येकी 16 या ठिकाणी तालुके येत असतात बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं सर्वात कमी तालुके आहेत. मुंबई शहरामध्ये 1 पण तालुका नाही. मुंबई उपनगरामध्ये 3 आहेत, धुळ्यामध्ये 4 आहेत. ते लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे. आणि हे सर्वात मोठाले. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे नगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. आता इथं प्रत्येक पर्यायाची सुरुवात एकाच जिल्ह्यानं होत नाही. प्रत्येक पर्यायामध्ये वेगवेगळा जिल्हा वापरलेला आहे. त्यामुळे सगळेच पर्याय आपल्याला बघावं लागेल. नगरला एका बाजूला नाशिक लागेल, जालन्याची सीमा लागणार नाही, त्यामुळे हा पर्याय कटतोय आपला. औरंगाबाद, जालना लागणार नाही, हा हे पर्याय कटतो. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, ठीक आहे, सोलापूर, पुणे आणि ठाणे हा बरोबर आहे. इथं धुळेचं लागणार नाही, नाशिक येतो मध्ये, ते जालना पण लागणार नाही, सांगली लागणार नाही, साताऱ्यांचा नगरचा काही संबंध लागणार नाही, त्यामुळे हा हे पर्याय कटतो. ठीक आहे. किंवा नकाशे बघत चला सरळ. निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. निर्माणाच्या हिशोबानं जिल्हा टाकलेले आहेत त्याने. हे बघा, हा जिल्हा 1990ला तयार झालेला आहे, बरोबर आहे. हा जिल्हा अगोदरचाच आहे. हा जिल्हा 1998ला तयार झालेला आहे आणि हा जिल्हा 1999ला तयार झालेला आहे. तर थोडक्यात काय, 1960 नंतर हे 3 जिल्हे निर्माण झालेले. 60च्या अगोदर हा एकमेव जिल्हा आहे. मग वेगळा गट कोणता आहे तर हाच आहे. मग 60च्या अगोदरचा हा जिल्हा आहे, बाकीचे 60 नंतर निर्माण झालेले आहेत, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले आहेत.
जोड्या जुळवा जिल्हा आणि निर्मितीचं दिनांक दिलेला आहे. हे बघा या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं. 81ला 2 जिल्हे तयार झाले, 82ला 2 जिल्हे तयार झालेले, 1990ला 1 जिल्हा तयार झाला, 1998ला 2 जिल्हे, 1999ला 2 जिल्हे आणि 2014ला 1 जिल्हा. 2-2-1 2-2-1. ठीक आहे. त्याच्यानंतर 90च्या अगोदर 8 वर्षापूर्वी 2 तयार झाले, 90च्या नंतर 8 वर्षानंतर सुद्धा 2 तयार झाले, 90च्या अगोदर 9 वर्षापूर्वी 2 तयार झाले, 90 नंतर 9 वर्षानंतर 2 तयार झाले. अशाही पद्धतीने लक्षात ठेवू शकता. 81ला 2 जे जिल्हे तयार झाले, एक आहे जालना आणि दुसरा आहे सिंधुदुर्ग. 82ला जे 2 जिल्हे तयार झाले त्यापैकी एक आहे लातूर आणि एक आहे गडचिरोली. 90ला मुंबई उपनगर तयार झाला शहरापासून वेगळा. ठीक आहे. 98ला 2 तयार झाले, एक आहे वाशिम आणि दुसरा आहे नंदुरबार. 99ला 2 तयार झाले, एक आहे हिंगोली आणि दुसरा आहे गोंदिया. आणि 2014ला पालघर तयार झाला ठाण्यापासून वेगळा. तर या पद्धतीनं असे क्रमाने लक्षात ठेवा. जालना सिंधुदुर्ग पैकी एक पाहिजे. सिंधुदुर्ग 81ला आहे मग हा. ठीक आहे. लातूर 82ला आहे. ठीक आहे. वाशिम 98ला आहे, गोंदिया 99ला आहे. ठीक आहे. या तारखाचा काही आपला काही संबंध नाही. हां, सगळे एकाच वर्षातले तारखा वेगवेगळ्या केल्या असतात मग थोडे हे होते. मग आता यानुसार उत्तर काय येतो? 3-1-4-2. 3-1-4-2 तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर येते. बरोबर. चला पुढचा प्रश्न. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात, म्हणजे असा घड्याळाचे काटे फिरतात. ठीक आहे. त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. मग आता चंद्रपूरचा आपण थोडक्यात नकाशा डोळ्यासमोर घेऊ. ठीक आहे. हा इथे चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरला इथं यवतमाळ लागेल 1 नंबरला, वर्धा 2 नंबरला, नागपूर 3 नंबरला, भंडारा 4 नंबरला आहे. ठीक आहे. आता या गोंदियाचं जे काय गोंधळ आहे ते टाळू आपण इथं. आणि इथं लागतो मग गडचिरोली. तर या पद्धतीनं हे 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात बघा. ठीक आहे. मग आता वर्धा घड्याळाच्या काटे दिशेने गेला असतात, नंतर वर्ध्यानंतर इकडे नागपूर यायला पाहिजे होतं, यवतमाळ आलं. याचा अर्थ हा पर्याय काटला. यवतमाळ नंतर वर्धा यायला पाहिजे होतं, गडचिरोली आलं, म्हणजे हा पर्याय काटला. भंडारानंतर डायरेक्ट यवतमाळ आलं, चंद्रपूर यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. यवतमाळ नंतर वर्धा नंतर नागपूर नंतर गडचिरोली. तर या ठिकाणी हा पण पर्याय कटतोय. नागपूर, भंडारा, ठीक आहे, भंडारा नंतर गडचिरोली नंतर यवतमाळ, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही. मग आता परभणी जिल्हा असा लक्षात घ्या, असा आहे. उत्तरेकडे हिंगोली जिल्हा लागत असतो, पश्चिमेकडे जालना जिल्हा लागत असतो, इकडच्या बाजूला बीड लागतो, इकडं लातूर पण लागतोय थोडा, आणि इकडं नांदेड लागेल. ठीक आहे. कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही मग? औरंगाबादचा आणि परभणीचा संबंध लागणार नाही. योग्य जोड्या ओळखा. ठीक आहे. चंद्रपूर, आता हे तालुक्याचे गावं दाखवलेले आहेत बघा. मग आता साधं लक्षात घ्या. चारमोशीला तांब्याची मोठी खाणी, त्यामुळं गडचिरोली हा चारमोशीमध्ये येतो असतो बघा. त्याच्यानंतर आता याच्या हिशोबानं बघा, बचं एक उत्तर कुठं इथंच आहे, संपलं, हे उत्तर निघून जाते. ठीक आहे. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी. तर हे तालुक्यातले नेहमी लक्षात ठेवा. तालुके विचारला तर बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत ना त्यांचे लक्षात घ्यायचं, मधल्या भागातलं विचारण्याची शक्यता कमी. ठीक आहे. आजच्या याच्यामधलं बस झालं एवढंच. अजून भरपूर प्रश्न आहेत. 70 प्रश्न पहिल्या प्रकरणावरती. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरची वेळ झालेली, त्यामुळे इथं थांबावं लागेल बघा आपल्याला. उद्या आपण 35 पासून सुरुवात करू आणि उरलेले प्रश्न उद्या कंप्लीट करू आपण. ठीक आहे. थांबू आपण. धन्यवाद.